वाफ वड्याचे कालवण ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. जेव्हा घरामध्ये कोणतीही भाजी उपलब्ध नसते किंवा काहीतरी झणझणीत खायची इच्छा असते, तेव्हा आपण अशी वाफ वड्यांची भाजी बनवतोय. नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चवीला पण खूप अप्रतिम लागते आणि आपली पारंपरिक पद्धत अशी एकदम मस्त आणि एकदा खाल्ली तर परत परत बनवाल असं. चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 वाटी मुगाची डाळ घेतली. अर्धी वाटी आपण इथे लाल मसुरा घेतलात. आता आपण यांना स्वच्छ पाण्याने इथे धुवून घेणार आहोत. तुम्ही यामध्ये चणा डाळ ॲड केली तरीही चालेल. आता आपल्याला इथे डाळ छान मस्त अशी 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे, मस्त चोळून. इथे आपण डाळ छान अशी धुवून घेतली. आता आपण 2 ते 2.5 तासासाठी 3 तासासाठी आपण इथे पाणी घालून आपण डाळ भिजत ठेवणार आहोत. एकदम अशी छान आपल्याला डाळ मस्त भिजू द्यायची इथे. इथे बघा आपली डाळ पण मस्त अशी भिजले. आता आपण त्यातलं पाणी काढून घेणार आहोत आणि मिक्सरला छान अशी इथे आपण बारीक करून घेणार आहोत. आता टाकूयात लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची घालून आपण इथे मिक्सरला अशी जाडसर आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. पाणी न टाकताच आपल्याला इथे बारीक करून घ्यायचे. बघा एकदम छान अशी बारीक झाले. आता आपण इथे इथे टाकणार आहोत कोथिंबीर, जिरे आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे आपल्याला. चवीला पण खूप अप्रतिम लागतात आणि एकदा खाली तर परत परत बनवाल असं. आता आपण इथे पाणी गरम करायला ठेवलंय. छान आता आपण त्यामध्येच ठेवणार आहोत स्टीमर. स्टीमरमध्ये मस्त पाणी गरम झालंय. आपण इथे भांड्याला पण ग्रीस करून घेतले, तेल लावून घेतलंय. आता आपण इथे छोट्या-छोट्या अशा वड्या बनवून घेणार आहोत. आपल्या आवडीनुसार आपण इथे करणार आहोत. इथे बघा सर्व वड्या मस्त अशा ठेवून घेतल्यात. आता आपण झाकण लावून इथे 10 ते 15 मिनिट अशा मस्त वाफवून घेणार आहोत. इथे बघा 10 ते 15 मिनिट असे झालेत आपले आणि एकदम छान अशा आपल्या इथे वड्या वाफवून झाल्यात. इतकी मस्त अशी टेस्ट लागते. आता आपण हे थंड करून एका डिशमध्ये काढून घेऊयात. एकदम अशा इझी निघतात. बघा तुम्ही बघू शकता किती मस्त अशा आपल्या वड्या तयार आहेत. चला आता आपण रस्सा बनवायला म्हणजेच कालवण बनवायला सुरुवात करूया. सुकं खोबरं भाजून घेतलंय, कांदा पण भाजून घेतलाय, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, धने घेतले ती आणि सफेद तीळ घेतलेत. आता आपण याची मिक्सरला अशी छान पेस्ट बनवून घेणार आहोत. थोडं-थोडं पाणी करून आपण इथे पेस्ट तयार करायची. आता इथे मस्त आपलं कढईत तेल गरम झालंय. आपण जे मिक्सरला वाटण बारीक करून घेतले ते टाकूयात आणि तेलामध्ये छान 2-3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे. मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता आपण इथे टाकणार आहोत गरम मसाला, लाल तिखट, लाल काश्मिरी, हळद, हिंग, धना पावडर आणि आपला घरगुती गरम मसाला टाकूयात आणि छान आपल्याला इथे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. इथे बघा आपले मसाले छान असे तेल सुटेपर्यंत एकदम मस्त असे परतून झालेत. मसाला मस्त परतून झालाय. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी. पाणी आपल्याला इथे एकदम असं कडकडीत उकळी आलेलं गरम पाणी घालायचे. म्हणजे आपल्या कालवणाला मस्त अशी चव येते आणि खायला पण खूप अप्रतिम लागतो. ज्यांना आवडत नाही तेही आवडीने खातील. अगदी चिकन मटणलाही मागे टाकेल अशी चव येते वाफवड्यांच्या कालवणाला. इथे आपल्याला मस्त आता मसाले शिजवून घ्यायचेत. बघा एकदम छान अशी उकळी आली. आता आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि 1-2 मिनिट असंच आपल्याला रस्सा कालवण असं उकळून घ्यायचे. इथे बघा किती असं मस्त आपलं कालवण बनून तयार आहे. आता आपण त्यामध्ये टाकूयात वाफवड्या. वाफवड्या टाकल्यानंतर आपल्याला इथे जास्त वेळ नाही शिजू द्यायचे. 3 ते 4 मिनिटासाठी आपण इथे आता शिजवून घेणार आहोत. दिसायला पण किती अप्रतिम दिसतात आणि चवीला तर इतका जबरदस्त लागतात ना. इथे आपल्या वाफवड्याचं कालवण बघा मस्त असं बनवून तयार आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम बनवायला पण खूप सोपी आहे आणि खायला तर खूपच अशी मस्त लागते. आता आपण करूयात गॅस बंद आणि बारीक केलेली कोथिंबीर टाकूयात. आणि मस्त असा बाजरीची भाकर किंवा तांदळाच्या भाकरीसोबत तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता.
आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.